नमस्कार, सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोह्यापासून दोन नाश्त्याचे पदार्थ. हे दोन्ही पदार्थ अगदी झटपट तयार होतात, बनवायला खूप सोपे आहेत आणि चवीला खूप छानच लागतात. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला जो नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे पोह्याचे कटलेट. पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी पोहे घेतले. घरातील जी मध्यम साईजची वाटी असते त्या वाटीने मी हे पोहे मोजून घेतले. आता हे पोहे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे पोहे 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचे. पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, शिमला मिरची बारीक चिरून, किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथं आपले पोहे भिजलेले आहेत. हे हातानेच अशा प्रकारे मॅश करून घेऊया. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. ठेचलेलं आलं लसूण आणि कढीपत्त्याची पानं अशा प्रकारे चिरून घेतली. हे सर्व पोह्यामध्ये घालून घेऊया. आता घेतलेल्या सर्व भाज्या आपण यामध्ये घालून घेऊया. 2 चमचे बेसन घातलं. बेसनमुळे कटलेटला बाइंडिंग येतं. 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. पाव चमचा हळद घातली. आता हे सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण खूप जास्त घट्ट वाटलं तर अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिश्रण खूप जास्त सैलसुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर कटलेट चांगल्या प्रकारे वळता येत नाही. आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम केलं. पिठाचा अशा प्रकारे छोटासा गोळा हातावरती वळून घ्यायचा आणि त्याला थोडासा चपटा करून पॅनमध्ये सोडून घ्यायचा. अशा प्रकारे इथे मी 4 कटलेट तेलामध्ये सोडून घेतले. हे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. कटलेटला दोन्ही बाजूनी चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे कटलेट बनवायला अगदी सोपे आहेत, खूप झटपट तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं ब्राऊन रंगावरती आपले कटलेट शॅलो फ्राय करून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊया. आता इथं आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत. तर इथं मी 1 वाटी पोहे घेतले. ते अशा प्रकारे चाळून घेतले. पोह्यामध्ये जे काही पांढरे कण असतात किंवा जी काही पावडर असते ती आपल्याला चाळून काढून घ्यायची आहे. आता पोहे आपण 2-3 वेळा धुवून घेणार आहोत. खूप जास्तसुद्धा चोळायचं नाही. अशा प्रकारे धुवून घेतल्यामुळे पोह्याला लागलेली धूळ निघून जाते. आता हे आपण चाळणीमध्ये निथळत ठेवूया. त्यावरती घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. पोहे 5 मिनिटं भिजवायचे, म्हणजे या तिन्ही चवी पोह्यामध्ये चांगल्या प्रकारे मुरल्या जातात. आता इथं मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया. साल तडकेपर्यंत शेंगदाणे आपण तळून घेतले. आता हे काढून घेऊया. आता इथे घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पानं. ही फोडणी एकदा परतून घेऊया. आता यामध्ये घालूया 2 मध्यम साईजचे कांदे उभे चिरून. पोह्यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदाच वापरायचा. कांद्यापुरतं मीठ घालूया. कांदा चांगला मऊसूर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा फक्त मऊ होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याचा रंग बदलेपर्यंत जर परतून घेतलं तर पोह्याची चव बिघडते. इथं घालूया पाव चमचा हळद. एकदा परतून घेतलं. आता घालूया भिजवलेले पोहे. पोहे घालताना अशा प्रकारे हाताने सुट्टे करून घालायचे. आता एकदा मिक्स करून घेऊया. पोहे मिक्स करताना अशा प्रकारे पोहे खालून वरती असेच मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप जास्त हलवले की पोहे मोडतात. आता यामध्ये घालूया तळलेले शेंगदाणे. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं. आता इथं 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया. शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे एकदा मिक्स करून घेऊया. तर इथं तयार झाले आपले मऊसूत असे कांदे पोहे. यावरती बारीक शेव किंवा फरसाण घालून तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करू शकता. पोहे बनवायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात आणि सर्वांनाच आवडतात. तर दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.